नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दोडी येथील प्रियंका आव्हाड यांची मुंबईत सिडकोच्या सहाय्यक कार्यकारी अभियंतापदी निवड झाली। या निमित्तानं नाशिकच्या संदीप विद्यापीठ येथे प्रियंका आव्हाड यांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। संदीप विद्यापीठात दीक्षांत समारंभ सोहळ्यासाठी राज्यपाल रमेश बैस आले होते। राज्यपालांनी प्रियंका आव्हाड यांना ट्रान्सपोर्टेशन एमटेक मध्ये मिळवलेले गोल्ड मेडल प्रदान केले। प्रियंका आव्हाड यांचे हे पंचतारांकित यश आहे, कारण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एक दोन नव्हे तर हव्या तेवढ्या वेळा यशस्वी होता येऊ शकतं हे प्रियंका आव्हाड यांनी दाखवून दिले। आव्हाड यांनी 2 वर्षापूर्वी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात करत आतापर्यंत 5 वेगवेगळ्या परीक्षांमध्ये यशस्वी कामगिरी करताना प्रशासकीय क्षेत्रात सेवेची संधी मिळवली। आता त्यांची निवड नवी मुंबईत सिडकोच्या सहाय्यक कार्यकारी अभियंतापदी झाली आहे, त्यामुळे त्यांच्या कुटुंबासह पंचक्रोशीत आनंदाचं वातावरण आहे। मी आव्हाड प्रियंका बस्तीराम संदीप युनिव्हर्सिटीमध्ये माझं राज्यपालांच्या हस्ते श्री रमेश बैस व कुलगुरू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि माझं सिलेक्शन सिडकोमध्ये ॲज अ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून झालेलं आहे आणि मी संदीप युनिव्हर्सिटीमध्ये ट्रान्सपोर्टेशन अँड प्लॅनिंग याच्यामध्ये एमटेक केलं आणि त्या बेसिसवर माझं सिडकोला ॲज अ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून सिलेक्शन झालं आहे। प्रियंका यांचे शालेय शिक्षण सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या विद्याप्रबोधिनी प्रशालेत झाले। त्यांनी विज्ञान शाखेतून RYK महाविद्यालयातून कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण, छत्रपती संभाजीनगर येथून सिव्हिल शाखेतून पदवी शिक्षण पूर्ण केले। यानंतर 2019 मध्ये सहज प्रयत्न म्हणून परीक्षाही दिली, त्यात मुलाखतीपर्यंत यश आले, परंतु अंतिम निवड झाली नाही। 2021 मध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेताना स्पर्धा परीक्षांच्या तयारीत त्यांनी स्वतःला झोकून दिले। घेतलेल्या मेहनतीचं चीज करताना 1-2 नव्हे तर आतापर्यंत 5 जागांवर त्या यशस्वीरित्या निवड झालेत। प्रियंका या दोडीचे माजी सरपंच GP आव्हाड यांची पुतणी तसेच प्राध्यापक BG आव्हाड यांची कन्या। प्रियंका यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केल्यानंतर प्रियंका यांची सर्वप्रथम पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता या पदावर यशस्वीरित्या निवड झाली। अभ्यास सुरू ठेवताना पुढे म्हाडा येथे तसेच महाट्रान्सकॉम मध्ये सहाय्यक अभियंता पदावर यशस्वीरित्या निवड झाली। भूमी अभिलेख विभागाच्या भरती प्रक्रियेतही तिने यश मिळवले आणि आता मुंबईत सिडकोच्या सहाय्यक कार्यकारी अभियंतापदी निवड झाली, त्यामुळे सर्वत्र प्रियंकाचं कौतुक होताना दिसून येतं। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।